नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, पीक विमा मिळाला पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, शेतकरी आंदोलन म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पीक विमा आमच्या हक्काचा, अरे त्याचा, अरे कोण म्हणता देत नाही, अरे या सरकारचं करायचं काय, अरे या सरकारचं करायचं काय, पीक विमा आमच्या हक्काचा, पीक विमा आमच्या हक्काचा, अरे कोण पीक विमा आमच्या हक्काचा, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, कुणाच्या बापाचा, अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, शेतकरी आंदोलन म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पीक विमा आमच्या हक्काचा, अरे त्याचा, अरे कोण म्हणता देत नाही, अरे या सरकारचं करायचं काय, अरे या सरकारचं करायचं काय, पीक विमा आमच्या हक्काचा, पीक विमा आमच्या हक्काचा, अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, पीक विमा मिळाला पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, पीक विमा मिळाला पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण- अरे कोण म्हणता
देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही शेतकरी आंदोलन म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आंदोलन पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पीक विमा आमच्या हक्काचा अरे त्याचा अरे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अरे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय आमच्या हक्काचा आमच्या हक्काचा अरे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही या सरकारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय पीक विमा न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो पीक विमा न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अरे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही पीक विमा न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो पीक विमा न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा या सरकारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय पीक विमा मिळाला पाहिजे पीक विमा मिळाला पाहिजे पीक विमा मिळाला पाहिजे पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कुणाच्या बापाचा अरे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही शेतकरी आंदोलन म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आंदोलन पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पीक विमा आमच्या हक्काचा अरे त्याचा अरे कोण म्हणता देत नाही अरे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय आमच्या हक्काचा आमच्या हक्काचा अरे कोण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अरे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही या सरकारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय पीक विमा न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो पीक विमा न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अरे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही या सरकारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय पीक विमा न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो पीक विमा न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अरे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही पीक विमा न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो पीक विमा न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा या सरकारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय पीक विमा मिळाला पाहिजे पीक विमा मिळाला पाहिजे पीक विमा मिळाला पाहिजे पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही करताय आपण काय विषय बोलता? आज आमचा खरीप पीक विमा 2024 ते 25 हा डिसेंबर मध्ये मिळाला पाहिजे होता, परंतु आज सुद्धा आम्हाला पीक विमा मिळाला नाही. शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ म्हणले ती सुद्धा झालेली नाही. दुधाला भाव नाही, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही. शेतकऱ्याने जगावं कसं? आम्ही हे आंदोलन आज जर तुम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा देता, परंतु त्या पीक विमा भरल्यानंतर शेतकऱ्याला रक्कम देत नाही, त्यासाठी आमचं हे आंदोलन आज कृषी अधीक्षक कार्यालय समोर चालू आहे. आपले पंचनामे वगैरे सगळं झालेलं आहे तरी तुम्हाला डावललं जातं असं तुम्ही आरोप करताय. हो, पंचनामे होऊन तर डिसेंबर मध्ये पंचनामे झालेले आहे, त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला डावलं गेलेलं नाही. याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी असेल, कृषी अधीक्षक असेल किंवा पीक विमा कंपनी असेल, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की बाबा तुम्ही आमच्या 1 महिन्यामध्ये पीक विमा खात्यावर टाका, आम्ही आंदोलन करणार नाही. परंतु शेतकऱ्याचा कोणी मायबाप उरला नाही, त्याची दखल घ्यायला कोणी. आज बघितलं तर जर तुम्ही पैठणला बघितलं तर वेगळ्या नाही, पैठणमध्ये पीक विमा जमा झालेला आहे, बीड आणि जालन्याला वेगळ्या नाही.
आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्याला वेगळा नाही, हा कशासाठी? पण सरकार तर म्हणतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, आम्ही त्याला उपाशी ठेवणार नाही. अहो, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. फक्त तुम्ही मतासाठी शेतकऱ्याचे मत घेता आणि त्यांना सांगता की निवडणुकीच्या अगोदर तुमची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज अधिवेशन चालू आहे, त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही. का बरं जगाच्या पोशिंद्याला तुम्ही भिकाला लावता? सरकारला काय अल्टिमेट? यानंतर आम्ही हा प्राथमिक स्वरूपामध्ये पहिला आंदोलन आहे. यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर हजारोच्या संख्येने अन्न त्याग आंदोलन करणार आहोत. जगदीश डवले, शेतकरी, आडगाव बुद्रुक. मागणी घेऊन तुम्ही आज कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन वगैरे केलं, काय मागणी? आमची ही मागणी आहे की 2024 ते 25 खरीप पीक विमा हा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. तुम्ही बीडला वेगळ्या नाही, जालन्याला वेगळ्या नाही. व आम्ही 1 महिन्यापूर्वी जिल्हा अधिकारी कार्यालय असेल किंवा कृषी अधीक्षक कार्यालय असेल त्यांना आम्ही निवेदन दिलेलं होतं की खरीप पीक विमा हा आमच्या खात्यावर जमा करण्यात यावा. त्यांनी 1 महिना झाला तरी सुद्धा आमची दखल घेतली नाही. त्यामुळे आज आम्ही कृषी अधीक्षक कार्यालयासमोर टाळ वाजून सरकारचा निषेध केलेला आहे. किती शेतकरी त्या कृषी पीक विम्यासाठी वंचित राहिले? छत्रपती संभाजीनगर तालुक्याला आतापर्यंत 1 रुपयाही मिळाला नाही. कोणत्याच शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. त्यामध्ये सुद्धा जाचकाठी पीक विमा कंपनीने टाकलेले आहे की तुम्ही कंप्लेंट करा. डिसेंबर मध्ये कंप्लेंट केल्यानंतर आज मार्च महिना आहे तरी सुद्धा शेतकरी बांधवाच्या खात्यावर पीक विमा जमा झालेला नाही. या मागणीसाठी तुम्ही घालता फाट्यावर सुद्धा आंदोलन केलं होतं. शासन तुमच्या मागण्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करत आहे. पुढचं आंदोलनाचा टप्पा काय असणार आहे? शासन जोपर्यंत सत्तेत नव्हतं त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्याला शेतमालाला भाव देऊ, हमी भाव देऊ, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू व शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये तुम्ही पीक विमा द्याला, परंतु त्याच्या खात्यावर पैसे येत नाही. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा देऊन काही फायदा नाही, कारण की जर शेतकऱ्याच्या खात्यावर जर त्यांना संघर्ष करून सुद्धा पैसे येत नसन तर आम्ही काय म्हणावं? हा जर बघितलं तुम्ही शेतकरी हा राजा आहे, तोच जर भिकारी होत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही. यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही हे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यालय समोर हजारोच्या संख्येने अन्न त्याग आंदोलन करणार आहोत. आपल्याकडं 2 मंत्री आणि काही लोकप्रतिनिधी आमदार आहे, हे अतिशय ठरले पीक विमा देण्यासाठी शेतकऱ्यांना, असं वाटतंय? हो, मंत्री आपल्याकडे 2 मंत्री आहे किंवा मागच्या वेळेस सुद्धा 4 मंत्री होते, परंतु मागच्या वेळेस सुद्धा आपण साक्षीदार आहात की मागच्या वेळेस सुद्धा आम्हाला आंदोलन करायला लागलं आणि यावेळेस सुद्धा आंदोलन करून सुद्धा आता 31 तारखेला अल्टिमेटम दिलेलं आहे. जर 31 तारखेच्या नंतर आम्हाला जर पीक विमा आला नाही तर आम्ही हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहे. कारण की आपले मंत्री हे फक्त राजकारणामध्ये व्यस्त आहे, त्यांना शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही. आपलं नाव? जगदीश डवले, आडगाव बुद्रुक.